हाय मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. घरगुती स्वाद या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर पहा, आज आपण इथे रव्यापासून आप्पे बनवलेले आहेत. तर पहा, हे आप्पे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तसेच घरी नाश्त्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी खाऊ शकता. तर पहा, हे आप्पे जे आहेत तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर घरी खाऊ शकता. तर हे आप्पे बनवायचे कसे त्याची रेसिपी आपण आता बघूयात. तर पहा, हे आप्पे बनवताना आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये अर्धी वाटी होईल एवढं मी दही घालणार आहे. तर आपण आता रव्यामध्ये दही घालून छान असं आपण इडलीच्या पिठाला जसं फेटून घेतो तसं रवा आणि दही हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे. बघा, इथे दही घातल्यानंतर मी छान असं मिक्स करून घेते. त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालते, कारण रवा मोठा असल्यामुळे जरा पाणी यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी छान असं मिक्स केलेलं आहे. आता हे जे बॅटर आहे आपल्याला 10 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर पहा, हे आपण आता झाकून ठेवूयात. आता 10 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे. त्यानंतर एक टोमॅटो आणि एक शिमला मिरचीसुद्धा यामध्ये घातलेली आहे. तुम्ही अजून हव्या असतील तर दुसऱ्यासुद्धा भाज्या घालू शकता, तुम्हाला आवडत असतील तर. आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. 3 ते 4 अशा चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, रवासुद्धा छान पाण्यामध्ये ऑब्झर्व झालेला आहे. तर बघू शकता हे जे बॅटर आहे ते खूप छान असं तयार झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये इनो घालायचा आहे. तर इनोमुळे काय होते बघा, आपले जे आप्पे आहेत ते खूप असे स्पॉन्जी होणार आहेत. म्हणजेच खायला आपल्याला ते घट्ट घट्ट होणार नाहीत, तर खूप छान असे स्पॉन्जी बनणार आहेत. त्यासाठी आपण इनो घालणार आहोत. तर मी ते 1 पुडी घेतलेली आहे. तर आता या इनोला आपल्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की इनो इनो त्या इनो बॅटरमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून त्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता हे बॅटर आपल्याला छान मिक्स असं करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी छान असं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला जे आप्पे पात्र आहे, म्हणजे आप्पे बनवण्याचं जे भांडं आहे त्याला आपण थोडंसं आतून तेल लावून घेणार आहे. हे ऑलरेडी नॉनस्टिकच आहे, पण काय होईल की थोडंसं तेल लावल्यानंतर आपल्याला छान अशी टेस्ट येईल. त्यामुळे तर पहा, चमच्याने आपण यामध्ये थोडंसं बॅटर घालून घेऊयात. हे आप्पे चवीला खूपच टेस्टी लागतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मुलांना सुद्धा टिफिनमध्ये खायला खूप आवडतील आणि व्हेजिटेबल्स घातल्यामुळे हे आप्पे खूपच हेल्दी असणार आहेत. तर बघू शकता इथे सर्व मी घालून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे 5 मिनटं मीडियम आचेवरती आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता मी झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटासाठी वाफवून घेते. इथे तुम्ही बघू शकता. आता आपण झाकून काढूयात. तर छान असे एका बाजूने आपले आप्पे भाजलेले आहेत. एकदा चेक करून घेऊया. त्यानंतर वरच्या साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर पहा, थोडंसं तेल मी लावून घेते. तेल लावल्यामुळे काय होईल की दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे आपले आप्पे भाजतील. तर पहा, बघू शकता तुम्ही दुसऱ्या बाजूने किती छान असे आप्पे आपले भाजलेले आहेत. कलरसुद्धा छान आलेला आहे. तर हे आप्पे जे आहेत ते टेस्टी सुद्धा होतात आणि झटपट सुद्धा बनतात. तर आप्पे आपले तयार आहेत.